रामकृष्ण मंडळी, आज रविवार, चला जाऊया आज आपल्या जवळच्या डोंगरावरती ट्रॅकिंग करायला. तर मंडळी खूप दिवसातून आपण चाललेलो आहे डोंगरावरती. 4-5 दिवसापासून पाऊस चालू झाला आहे. जून महिना चालू झाला असल्यामुळं पावसाची मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ तयार झालेलं आहे. म्हणजे सहज म्हटलं तर डोंगरावरती जाऊ तुम्हाला आमच्याकडे डोंगर दाखवतो. तर म्हणजे ह्या आपल्या घराच्या समोरचा डोंगर आहे, जो आपल्या घरापासून जवळजवळ एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. इथं डोंगर आहे, इथं आपलं घर आहे आणि हा जो डोंगर आहे ना त्याच्या जवळच आहे. अगदी घरापासून जवळ 100-200 मीटर अंतरावरती डोंगर आहे. सगळी वाळलेलं गवस पुन्हा एकदा हिरवगार व्हायला लागलेलं आहे असं डोंगरात. तर मंडळी असं पायवाटा काढत काढत मी चाललेलं आहे डोंगराच्या वरती. पठारावरती जायचं आहे आपल्याला. हा बघा परिसर, हा समोरचा डोंगर घरापासून आपल्या अर्धा किलोमीटर अंतरावरचा. आणि आपण घराजवळच्या 100-200 मीटर अंतरावरच्या डोंगर आहे, त्या डोंगरावरती चढलोय. इकडे आपलं गाव आहे छोटंसं आणि आपण असं मळ्यामध्ये राहतो. ही आमची मळ्यातील सगळं वस्ती आहे. जवळजवळ 15-16 घरे आहेत. तिकडे डोंगर आहे, देवीचा डोंगर इकडे. चला पुन्हा आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया आपण आणि आपण पूर्ण पठारावरती जाऊ आणि वरून कसं दिसतंय ते बघूया आपण. पहिल्यापेक्षा आता झाडी वाढलेली आहे. पहिली झाडं वगैरे कमी होती ह्या डोंगरावरती. समोरच्या डोंगरावरती भरपूर झाडं होती, पण इकडे आता पूर्ण झाडं कमी होती. आता कुठे या 2-4 वर्षामध्ये झाडांची संख्या वाढायला लागलेली आहे. तेव्हा घनदाट अशी झाडे तयार झालेली आहे. एकदम खडी, एकदम अशी खडी चढाई आहे. बऱ्याच वर्षातून डोंगर चढायला गेलेलो आहे. हे अशी पायवाट तयार झालेली आहे. पाणी पावसाळ्यात जो या 2-4 दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला ना, त्या पावसातून पाणी वाहून अशी वाट तयार झालेली आहे. पण पहिली पण ही वाट होतीच. जेव्हा आम्ही शाळेला किंवा कॉलेजला होतो तेव्हा ह्या वाटेने आम्ही खालीवरती करायचं, डोंगरावरती यायचं, परत खाली जायचं. पावसामुळे सगळी दगड अशी टिसू झालेली आहे. कधी कुठला दगड निसतं काय सांगता येत नाही. हा फायनली थोडं राहिलेलं आहे, आपण पोचतोय पठारावरती. तर हे इथं माझं घर आहे. हा असा इकडून बघा, हा इथं मोठा पाण्याचा तलाव असतोय, पूर्णपणे पाणी भरले असते. इकडं भया सोन्याचं घर आहे इकडं. हा पूर्ण आमचा परिसर. सगळी शेतं वगैरे कशी पावसाळा सुरू झाला तर मेहनत वगैरे चालू आहे शेताची. सगळी शेतातील लोकांनी घाण वगैरे काढून ठेवलेली आहे. शेतं वगैरे एकदम टाकाटक करून ठेवलेली आहे. म्हणजे वरती पठारावरती आलेलो आहे. तर इथून तुम्हाला दाखवतो फास्ट मी. हा सूर्य दिसतो इकडे. तर मंडळी बघा, हे इकडे पवन चक्की वगैरे असे आहेत. आपल्या घरापासून फक्त 100-200 मीटर अंतरावरती हा डोंगर आहे. आणि हा डोंगर वर सुटून आलो ना,
अशी आपल्याला पवनचक्की दिसते. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या पवनचक्कीपाशी नक्की बनवूया मंडळी. तर आता बघून घ्या, तुम्हाला हा अलीकडचं खोरं दाखवतो. जे मंडळी हा पूर्ण डोंगर इथून असा स्टार्ट होतोय, पूर्ण असा गोल फिरून येते. इथे नरसवाडी वगैरे गाव आहे, धोंडेवाडी वगैरे असं गावाचे नाव आहे. ते इथून असं पूर्ण संपून येते. हा डोंगर असा पूर्ण यू होतो तयार इथं, असा पूर्ण हा पठार आहे आणि हा इथेपर्यंत संपतोय. असा हा मध्ये भाग मोकळा आहे. मागच्या 2 वर्षामध्ये पाऊस पूर्ण कमी होता, त्याच्यामुळे ना झाडे वगैरे पूर्ण अशी वाळून गेले होते. आणि आता पूर्ण ह्या 15 दिवसामध्ये जसा पावसाची रिमझिम चालू झाली किंवा पावसाची जशी सुरुवात चालू झाली, तसं पुन्हा एकदा झाडांनी आपली मानवर काढली आणि एकदम मस्तपैकी अशी डोलायला लागले. तर मित्रांनो बघा कसलं घनदाट जंगल तयार झालेलं आहे, इतकं भारी वाटते. नक्की कमेंट करून सांगा तुमच्या गावाकडं नजारा कसा आहे. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मस्त शांत आणि थंड अशी हवा सुटलेली आहे. तर तुम्हाला आपल्या घराच्या समोरचा नजारा दाखवतो मी. मस्त असं वातावरण झालेलं आहे पुढे. तर आपल्या डोंगरावरून घरासमोरची शेती वगैरे बघूया, किती भारी दिसते. पाऊस चालू झाला आहे, तर अजून सगळं बऱ्यापैकी हिरवं वगैरे झालेलं नाही. अजून एक 15-20 दिवसानंतर पेरण्या वगैरे होतील, मग तेव्हा सगळीकडे हिरवळ आणि हिरवळ दिसणार आपल्याला. समोरचा डोंगर तिकडे आहे, आपल्या घरापासून तो अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे. हे इथं तळ आहे, ह्या तळ्यामध्ये थोडंसं पाणी साठलेलं आहे, जास्त नाही. तळं पूर्ण पावसामध्ये पूर्ण भरतं. इथं आपली खाली शेत वगैरे आहे तिकडे. मग अशा आपण ह्या वाटेने असं वरती आलेलो होतो. पूर्ण घसरट आहे, कसली घसरट आहे बघा पूर्ण. आणि मी पण बऱ्याच दिवसानंतर घराच्या समोरच्या डोंगरावरचा ट्रॅक केलेला आहे. कारण तर ते 1-1.5 वर्ष मी कधी इकडे वरती आलोच नव्हतो, कारण तर पूर्णपणे जंगलात अशी वाट काढत आपण चाललेलो आहे घरी. पूर्णपणे मागच्या 2 वर्षामध्ये पाऊस नसल्यामुळे पूर्णपणे झाड वाळून गेलेलं आहे. पूर्ण झाड कुजलेलं पण आहे ते. आता दिसलं का आमचं तुम्हाला घर, हे माझं घर आहे, ही आपली शेती. वॉल लावलेलं आहे, वॉल मिरची अशी पूर्णपणे याच्यामध्ये लावलेली आहे. हे इकडं गाव आहे आपलं. सूर्य असं मावळायला चाललेला आहे. फायनली आपण घरी पोहोचलेला आहे. पूर्ण घामाने कपडे वगैरे सगळे भिजले आहेत. ॲक्च्युली 2 वर्षातून हा घराच्या जवळ असलेल्या डोंगरावरती मी पहिल्यांदा ट्रॅक केलं 2 वर्षानंतर. तर मंडळी तुमच्याकडे भोपळ्याच्या घाऱ्या बनवतात का नक्की कमेंट करून सांगा. खायला एकदम गोड आणि खुसखुशीत अशा लागतात. आमच्या किचन कट्टा इकडे मम्मी आमची भोपळ्याच्या घाऱ्या करत आहे. तर आमची मम्मी भोपळ्याच्या घाऱ्या खायला बोलवते. तर सगळे मंडळी तुम्ही सगळे भोपळ्याच्या घाऱ्या खायला नक्की या. मम्मी एवढ्या फास्ट केलं तुम्ही. मस्त अशा भोपळ्याच्या घाऱ्या वगैरे झालेल्या आहेत. तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. तर म्हणजे हा व्हिडिओ इथं थांबवतो मी. धन्यवाद.